नमस्कार, माझं नाव अनंत अजय नाईक. तुम्ही पाहता अनंत एक्सपिडिशन गोवा. आज आपण आलो आहोत ग्रीनलँड फार्ममध्ये. हे फार्म पिलायन पंचायत मेंटेन करतात. चला आपण आतमध्ये जाऊन या फार्मबद्दल माहिती करून घेऊया. सांग. नमस्कार. आता आपण आहोत ग्रीनलँड फार्ममध्ये. ग्रीनलँड फार्म ही आता पहिल्यांदा आपण इथे विहीर खोदली. ही विहीर जवळजवळ 9 मीटरची आहे. पाण्याची पातळी खाली 5 मीटरची आहे आणि वरती 4 मीटर आहे, तुम्ही बघू शकतात. आणि ह्याची रेडियस जवळजवळ 8 मीटरची एवढी मोठी विहीर आहे. आणि ह्या विहिरीचं पाणी संपूर्ण ह्या प्लांटेशन जे आम्ही केलेलं आहे, जी भाजी लावलेली आहे, इतर प्लांटेशन आहे त्यासाठी उपयोगी होतं. तसंच आमचे जे टँकर, दुसरे आमचे गार्डन्स आहे, दुसरे आमचे प्लांटेशन आहे, त्या टँकरने, पंचायतच्या टँकरने तिथे सप्लाय होतं ह्याचं पाणी, हे विहिरीचं पाणी. एक पाण्याची एक मोठं आपल्याला हे देवाने दिलेली देणगी आहे आणि ते योग्यरित्या आपण त्याचा उपयोग करायला पाहिजे. आणि या संपूर्ण या सर्व ह्याला प्लांटेशनला तुम्ही बघू शकता, हे सर्व हे सगळे हिरवेगार तुम्हाला हे बघू शकता. इथे फुलांची झाडं आहे, आपली ऊस लावलेली आहे, आपण केळीची झाडं आहे, पपया आहे, हा दुधी बघा एवढा मोठा झालेला आहे, दुधीची झाडं आहे. अशी पुढे पुढे भेंडी वगैरे लावलेली आहे, मिरची आहे, भेंडी आहे, वांगी आहे. सर्व भाज्या जास्त इथे ह्या बाजूला आम्ही लावलेल्या आहे. आणि ह्या पाण्यातून हे सगळे चालू आहे आपलं. हा संपूर्ण प्लॉट झेंडूचा प्लॉट आहे. इथे वांगी आहे, भाजी. ही केळीची बाग आहे. ही मिरची लावलेल्या मध्ये मध्ये. हा भेंडीचा प्लॉट आहे. हे गावठी भेंडीची लागवड झालेली आहे, ते सगळी लावलेली आहे. ऊस आहे बघा, ऊस या बाजूला आहे. हे बघा, हे सर्व इथे भेंडी लावलेली आहे. आणि ही स्वस्त दरात आपले गावातली लोक आहे त्यांना आपण इथे देतो. आणि ऑर्गॅनिक आपल्या एका गोशाळा आपली आहे आणि गोशाळेचे शेण आणि खतामुळे एवढी सगळी लागवड इथे चालू आहे. म्हणजे तुम्ही जस्ट इमॅजिन करा की गोमाता आपली गाय आहे, तिच्यापासून आम्ही किती उत्पन्न करू शकतो. आमच्याकडे जवळजवळ 100 गाय आहे, आसपास 100च्या गायी आहे. आणि त्याच्यापासून आम्ही किती उत्पन्न करू शकतो ते बघा. प्रत्येक पंचायतीने असं ठरवलं, जागा असले अशा तऱ्हेचे उपक्रम केले तर नक्कीच काही नाही ते काही करू शकतात. ही कृष्ण तुळस आहे. हा आता ऊसाचा प्लॉट आहे आपला बघा. आता याची त्या दिवशी कापणी झालेली आहे ऊसाची. आणि आपण हा सेल पण 10,000ला सेल पण केलेला आहे. आणि पंचायतला तो रेव्हेन्यू आलेला आहे, डायरेक्ट पंचायतच्या अकाउंटमध्ये ते पैसे गेलेले आहेत. हा ट्रॅक्टर आहे आपला. हा ट्रॅक्टर आपली शेती आहे, गावात सर्वांना सबसिडाइज्ड रेट, कमी रेटीमध्ये हा पुरवला जातो शेती करायला. आणि आपली सगळ्या गार्डनमध्ये याचा उपयोग चांगल्या प्रमाणे होतो या ट्रॅक्टरचा. ही लागवड केली, हा प्लॉट केलेला आहे. हे आपल्या गाईचं खाण आहे, हिरवा चारा हा गायींसाठी. इथून कट करून आपण तिथे घेऊन जातो वरती गोशाळेमध्ये. इथे पाणी जास्त असल्यामुळे त्यामुळे इथेच ह्या प्लॉटमध्ये हा संपूर्ण प्लॉट पुढेपर्यंत आहे.
या प्लॉटमध्ये हा आम्ही ग्रो केलेला आहे. इथे याची लागवड केलेली आहे आणि हा आपल्या ग्रीन फॉडर आपल्या गायींना जातो तिथे. इथे स्प्रिंकल्स पण आपण टाकलेले आहे. हे स्प्रिंकल्स आहे त्या आपलं तळी आहे वरती, सावळे तळी म्हणून, आणि इथे ओहाळा आहे तो नाला, ते पण पाणी आम्ही आतमध्ये डायव्हर्ट करून घेतो. इथे जे पाणी आहे त्याचा सदुपयोग करून घेतो आपण या सर्व झाडांना. आणि हे मोरिंगा शेंग्याची झाडं आता याचा डिमांड जास्त आहे आता सगळीकडे. हा एक प्लॉट आपण तयार केलेला आहे. ती विहीर आहे, छोटीशी विहीर आहे ती. हे टाकी ठेवलेली आहे ती, म्हणजे पंप करून हे पाणी वरती ठेवून मग पुढे झाडं अजून लावलेली आहे. तिथपर्यंत त्यांना तिथून सप्लाय गेलेली आहे पुढे. आणि पावसाळ्यात आपण इथे हा प्लॉट डेव्हलप करतो. आता ही ग्रीन भाजी होती ती काढली, आता ती काढल्यावर आता हा प्लॉट परत रिडेव्हलप होईल. आता दुसऱ्या भाज्या येईल पावसात. हे पाणी कुठून येतं? हे पाणी वरती तळी आहे, सावळे वेटलँड डिक्लेअर झालेला आहे, त्या तळीतून हा ओवाळा वाहतो इथे. आणि त्याचा आम्ही चांगल्या प्रमाणे उपयोग करून घेतलेला आहे या प्लांटेशनसाठी. मध्ये मध्ये बंधारे टाकून ते पाणी आतमध्ये घेतो, मध्ये विहिरीचं पाणी घेतो. पण हे चालू आहे आपलं सगळं. हे पाणी आपण म्हणजे वाया जाऊ देत नाही, सदुपयोग याचा पाण्याचा होतो. इथे वर्षातून 12ही महिने पाणी असतं. वर्षातून 12ही महिने पाणी असतं. आता तुम्हाला विहीर दाखवली ना, तिचा लेवल आता 5 मीटर पाण्याचा आता आम्ही एप्रिल एंडला आहे. बहुतेक सगळीकडे विहिरी आता पाणी आटतं सर्व विहिरींचं, पण इथे 5 मीटरच्या याच्यावर पाणी आहे. मग आपल्या वरती एवढं पाणी इथे उपलब्ध आहे. नमस्कार काका. नमस्कार. तुम्ही आम्हाला या ग्रीनलँड फार्म बद्दल काही माहिती देऊ शकाल? ग्रीनलँड फार्म हे जवळजवळ 6000 स्क्वेअर मीटरच्या आतमध्ये आपण हे केलेलं आहे, डेव्हलप केलेलं आहे. याच्यात तुम्ही बघू शकता व्हरायटीज ऑफ केळ्याची झाडं आहे इथे. मग आपण भाजी, स्पेशली इथे आपण भाजी ग्रो करतो. भेंडी, मिरची, आपण वांगी बघू शकता तिथे. मग त्याचप्रमाणे आपण ऊसाची झाडं पण लावलेली आहे इथे. आपण तुळशी बघा, फुलांची बाग बघा मागे. सुंदर आपल्याला झेंडूची फुलं इथे दिसतात बघा. सुंदर झेंडूची फुलं आहे, जास्वंती आहे, ती कितीतरी व्हरायटीच्या जास्वंतीज आहे. मग आपण तिथे तेंडली आपली भाजी ती पण बऱ्यापैकी आपण ग्रो करतो इथे. मग इथे चाफा आहे सुंदरसा, केळी आहे, आंबे मध्ये मध्ये आंबे लावलेले आहे, नारळाची झाडं आहे. भाज्या बरोबर फळांची झाडं पण इथे आहे. मोठी आपण इथे विहीर खोदलेली आहे. आणि हे सगळं श्रेय माझ्या पंचायत, सगळे माझे जे मेंबर्स आहे त्यांना जातं. माझं सेक्रेटरी आहे पंचायतचा, त्यांना आमचे आमदार आहे, जिल्हा पंचायत सदस्य, आणि त्याचप्रमाणे ह्याच्यात मोठा वाटा आहे तो नवनाथ बामणेचा आहे. आणि
त्याची जी टीम आहे, जे आपले हे जे काम करतात, वर्कर्स जे काम करतात, ह्यांना हे श्रेय, आमच्याबरोबर त्यांना पण श्रेय, कारण ते लोक रात्र इथे काम करतात. आमचं फक्त त्यांना मार्गदर्शन कसं करायचं, प्लॉट करून द्यायचं आणि आम्ही त्यांना डायरेक्शन द्यायचं कसं काय करायचं. पण जे लोक मेहनत करतात नक्कीच त्यांना ॲप्रिशिएट करायला पाहिजे. त्यांच्या एक पाठीवर एक शाबासकीची एक थाप आम्ही द्यायला पाहिजे. आणि हे क्रेडिट गोज टू नवनाथ, हिज टीम. आणि आम्ही पंचायत आम्ही आहेच, हे संकल्पना घेऊन आम्ही येतोच, पण त्याचबरोबर सगळ्यांचं कौतुक करायला पाहिजे. अशा तऱ्हेची जे डेव्हलपमेंट आमच्या पियणमध्ये आम्ही जे आमचं चालू आहे, आपलं पिकॉक गार्डन म्हणा, आपलं ग्रीनलँड फार्म आहे, हर्बल गार्डन आहे, आपली गोशाळा आहे, गोशाळेच्या बाजूला अजून एक फार्म मोठा आहे. हे सगळे डेव्हलपमेंट एक विजन ठेवून एक क्लीन पंचायत, ग्रीन पंचायत आणि फिट पंचायत. फिट पंचायतमध्ये आपले कितीतरीच आपले जॉगर्स ट्रॅक्स आहे, एक 2-3 वॉर्डमध्ये जॉगर्स ट्रॅक आहे, बॅडमिंटन कोर्ट आहे, फुटसाल आहे, चांगल्यापैकी आता फुटबॉल ग्राउंड येतो आपला पियण पंचायतच्या बाजूला. मग आपली जनरेशन, युवा पिढीला सगळं आपण द्यायला पाहिजे. त्यांचं फिटनेससाठी त्यांना एक खेळायला त्यांना एक चांगल्या एक ओपन एरिया डेव्हलप करून द्यायला पाहिजे. अशा तऱ्हेच्या चांगल्या ऑर्गॅनिक भाज्या ज्या कशा आपण ग्रो करू शकतो, कशा आपण त्यांची लागवड करू शकतो, हे आपण ग्रो करून आपल्या लोकांना द्यायला पाहिजे. त्यांना जेणेकरून त्यांचं आरोग्य, एक चांगलं आरोग्य त्यांना मिळेल. आणि क्लीन पंचायत जो उद्देश आपला आहे, आपल्याला ते अवॉर्ड पण भेटलेला आहे, क्लीनस्ट पंचायत अवॉर्ड 2018 मध्ये. क्लीन पंचायत, आणि ही जबाबदारी पंचायतची नसून प्रत्येक आपले जे रहिवासी आहेत प्रत्येकाने आपापला ओला कचरा, सुका कचरा कसा सेग्रिगेट करून पंचायतला द्यायचे. आपले सकाळी 7 वाजल्यापासून आपले गार्बेज कलेक्शन हाऊस टू हाऊस सुरू होते. आणि प्लस रोड साईड मी सर्वांना एकच विनंती करतो, सगळ्यांनी आपल्या कचराचा विल्हेवाट योग्यरित्या आपल्या घरीच करून आम्हाला द्यायला पाहिजे. आमचे जे आपले कलेक्शन मध्ये करायला येतात लोक, त्यांना द्यायला पाहिजे, जेणेकरून आपला गाव सुंदर, शोभित, एक चांगला गाव, एक आदर्श गाव कसा बनवा, ही सगळे आपल्या रहिवासी सगळ्यांची आमची जबाबदारी आहे. ॲज अ पंचायत आमचा प्रयत्न असतो की आम्ही एक चांगलं आमच्या लोकांना चांगलं काहीतरी आपण देऊ, ही आमची एक जबाबदारी आहे. आणि आपलं एक विजन आहे आपली पंचायत क्लीन, ग्रीन आणि फिट ठेवायची. धन्यवाद. धन्यवाद काका, तुम्ही एवढा पुढाकार घेऊन ह्या गावकऱ्यांसाठी एवढं सगळं करतात. तुमचं खूप खूप धन्यवाद. थँक्यू.